पंढरपूरच्या विठ्ठलाची अनामिक ओढ घेत हे वारकरी सध्या या वारीवरती चाललेले आहेत। आपल्या विठुरायाला ती साथ घालत आहेत। कशा पद्धतीने साथ घालत आहेत ती आपण त्यांच्या भजनामधून किंवा गवळणीच्या माध्यमातून मी विनंती करेन वारकऱ्यांना की आमच्या टीव्ही 9च्या प्रेक्षकांसाठी आपल्या भजनाच्या माध्यमातून तुम्ही विठ्ठलाला साथ घालावी। आदरी धरोनी नेनु बाई ग, ज्ञानी धरोनी नेनु बाई ग, आदरी धरोनी नेनु बाई ग, वाजविला कोणी नेनु बाई ग, आदरी धरोनी नेनु बाई ग, वाजविला नेनु बाई ग। आदरी धरोनी नेनु बाई ग, वाजविला कोणी नेनु बाई ग, आदरी धरोनी नेनु बाई ग, वाजविला कोणी नेनु बाई ग। रक्तकाळी दोवरवाळी, रक्तकाळी दोवरवाळी, घेऊन जातो देनु बाई ग, वेणू वाजविला कुणी वेणू बाई ग, आधारे धरून वेणू बाई ग, वेणू वाजविला कुणी नेनु बाई ग। उभी मी राहे वाट मी पाहे, उभी मी राहे वाट मी पाहे, त्या भेटेल मम कानू बाई ग, वेणू वाजविला कुणी वेणू बाई ग, आधारी धरून वेणू बाई ग, वेणू वाजविला कुणी नेनु बाई ग। एका जनार्दनी वाजविला वेणू, एका जनार्दनी वाजविला वेणू, ऐकता मन झाले कल्याण, वेणू वाजविला कुणी बाई वेणू ग, आधारी धरून बाई वेणू ग, नेनु वाजविला कुणी बाई नेनु ग। आधारी धरून वेणू बाई ग, वेणू वाजविला कुणी नेनु बाई ग, आधारी धरून वेणू बाई ग, वेणू वाजविला कुणी नेनु बाई ग। आपण बघतोय की हे जे वारकरी आहेत ते अगदी भजनामध्ये तल्लीन झालेले आहेत आणि जो आपला साहसी जो दृश्य आहे ते आपण सध्या या ठिकाणी पाहू शकतो की टाळ मृदुंगाचा निनाद आणि करणारे वारकरी म्हणजे ते शेतकरी, कष्टकरी, वारकरी, काळकरी, माळकरी, भजनकरी असणारे हे वारकरी अगदी भक्तीला उधाण आलेलं आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं विठू नामाचा जयघोष करत हे वारकरी आहे ते ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत जे आहे ते आनंद लुटत आहेत। त्या आनंदाला पारावार नाही। तर या जो मृदुंगकारी आहे त्याला अगदी खांद्यावरती घेऊन ज्ञानोबा माऊलीचा जो जयघोष आहे तो जयघोष सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला जो आहे तो मिळत आहे। खांद्यावरती या मृदुंग जे वाजणार आहे त्यांना खांद्यावरती जो आहे तो ज्ञानोबा तुकोबाचा जो आहे तो जयघोष जो आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। तर हे भक्तीचं उदाहरण आहे, भक्तीचं एक परिमाण आहे। हे भक्तीचं परिमाण सध्या हा वारीमध्ये आपल्याला जो आहे तो पाहायला मिळत आहे। खरं तर हा विलक्षण सोहळा आहे। तर हा विलक्षण सोहळा आपल्या मर्मबंधामध्ये कायम साठवून ठेवायचा असा हा सोहळा आहे। ज्ञानोबा तुकोबाची मात्रा खरं तर क्षणोक्षणाला ह्या वारकऱ्यांची जी आहे ती ऊर्जा वाढवत आहे। तो मृदुंगावरती पडणारा जो थाप आहे तो आपण बघू शकतो की कशा उत्साहाला जो आहे तो उदाहरण या ठिकाणी आलेला आहे। ज्ञानोबा माऊलीचा जयघोष करत ही जी वारी आहे ते पंढरपूरच्या दिशेने जाते। मात्र जो हा सोहळा आहे तो विलक्षण सोहळा आहे। हृदयाच्या मर्मबंधात कायम साठवून ठेवासा वाळा आहे। वारी का करावी तर वारी यासाठी करावी, वारी यासाठी करावी तर वारीमधून अखंड असा निर्विवाद असा आनंद जो आहे तो आनंद जो वारीच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतो आणि आपण याची देही याची डोळा सध्या आपण पाहू शकता की हा खरं तर वारीचा अनुभव आहे। भजन असेल, टाळ असेल, मृदुंग असेल अशा माध्यमातून खरं तर हे वारकरी जो आहे तो आनंद घेत आहेत। अगदी भक्ती रसामध्ये नाहलेले वारकरी सध्या आपल्या वारीमध्ये जे आहे ते पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसरसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, काटेवाडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.